नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह, लेखक श्रीकांत मोरे. हा कथासंग्रह 25 डिसेंबर 2010 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. कथेतील पहिलंच नाव VRS, स्वेच्छानिवृत्ती. श्रीधर आज सकाळपासून अत्यंत आनंदात, घर कसं त्याला प्रसन्न वाटत होतं. बायकोही सीमा आज वेगळ्याच मूडमध्ये होती. मुलगी नुकतीच BSc करून MSc ला ऍडमिशन घ्यायला गेली होती. मुलगा राहुल अजूनही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. आज श्रीधर नोकरीचा शेवटचा दिवस म्हणून भलताच खुश होता. तो सारखा सीमाला आपले सगळे प्लॅन, बजेट, आता रोजचा तुझा डबा करायचा त्रास संपला, अशा प्रकारे सारखी बडबड करत होता. तरीही सीमा त्याला सहज बोलून गेली, विचार करा, अजूनही वेळ आहे. श्रीधर आताशी कुठे 50 गाठली होती. श्रीधर बँकांमधून होत चाललेल्या नवनवीन तांत्रिक सुधारणा, कामाचा प्रचंड व्याप आणि यामुळे त्यातून मार्ग काढण्याचा एकच मार्ग VRS या विचाराच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला होता. अनेकांनी अनेक विचार, सल्ले श्रीधरला दिले, परंतु सीमा मात्र श्रीधरने स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये, काही दिवस विश्रांती घेऊन अभ्यास करून पुन्हा बँकेच्या नवीन संगणक प्रणालीचा, नवनवीन बँकिंग संकल्पनाचा अभ्यास करून कामाला सामोरं जावं असं तिला वाटायचं. श्रीधर मात्र बँकेत जमा असलेला बँक बॅलन्स, स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे, यामुळे सर्व काही नियोजन करून व्याजावर आपण आरामात जगूया, सर्व कसं नियोजनबद्ध विचारात तो मशगूल होता. त्याला वाटायचं आता आपण आकाशातल्या पक्षाप्रमाणे मनमुक्त विहार करायला मोकळे झाले. तो सीमाला म्हणायचा, आपण मस्तपैकी काश्मीरला जाऊ, काका काकूंकडे जाऊ, घरामध्ये छानपैकी तुझी वेगळी रूम तयार करू. कितीतरी गोष्टी श्रीधरने मनाशी ठरवलेल्या होत्या. सीमाशी तो एखाद्या तरुण लग्न झालेल्या जोडप्यांप्रमाणे बोलू लागला होता. आज श्रीधरच्या बँकेमध्ये श्रीधरने सर्वांना मस्तपैकी चहा, ज्यांना कॉफी पाहिजे त्यांना कॉफी, थंड पेजे, गरम भजी, वडापाव, जे हवं नवं ते मनसोक्त खाऊ घातलं. त्याच्या मित्रांनीही श्रीधरला मोठ्या दुःखद अंतकरणानं VRSच्या शुभेच्छा दिल्या. काही मित्रांना मात्र श्रीधरने एवढ्या लवकर VRS घेऊ नये हे आवडलं नव्हतं. तर काही मित्र, श्रीधर बघ तुझं कसं चाललंय ते, मग तुझ्या पावलावर आम्हीही पाऊल ठेवू. तू काय बाबा उद्यापासून मोकळा झालास, मस्तपैकी लोळत पडशील. न बँकेत यायची किटकिट, ना ग्राहकांची उज्जत घालायची किटकिट, ना मॅनेजर पुढे गिडगिडण्याची किटकिट. श्रीधर VRS घेऊन 2-4 दिवस घरामध्ये मस्तपैकी राहिला. कुठल्याही गोष्टीला वेळेचं बंधन नव्हतं. वाटेल तेव्हा उठणं. श्रीधरने आणि सीमाने बरेच दिवस पाहिलेले नाटक, सिनेमा बघून घेतले. काही दिवस मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी झाल्या. दिवस भराभर जात होते. श्रीधर आणि सीमा आता बँकेची काही कामं उरकून घरी परतताना मुलीच्या लग्नाचा विचार करत होते. सीमा श्रीधरच्या मागे लागली होती. स्थळ कसं मिळेल त्यानुसार नोकरीचं पाहता येईल. मग मुलीच्या लग्नाच्या धावपळीत 1-2 महिने कसे गेले कळलेच नाही. पुण्याचं चांगलं स्थळ मिळालं. मुलगी आनंदाने सासरी गेली. श्रीधरने मुक्त असताना सर्व मानपान, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासह खर्च केला. VRS घेऊन 5-6 महिन्यातल्या या साऱ्या धावपळीनंतर श्रीधरला दिवसभर आता काय करावं या विचारानं चिंता करत होता. सीमाचा वेळ नेहमीप्रमाणे घर, संसार, मुलगा, मुलगी यामध्ये जायचा. VRS नंतर कितीतरी पैसा श्रीधरला मिळालेला असला तरी अर्थकारण प्रवाही नव्हतं. जपून ठेवलेला पैसा श्रीधरच्या मनमुक्त विहाराप्रमाणे हळूहळू कमी होत चालला. अजून मुलगा इंजिनिअरिंगची पदवी घेऊन सुद्धा नोकरीच्या शोधात होता. श्रीधरला बँकेचे मित्र अधूनमधून भेटायचे. त्यांच्या मनसोक्त गप्पा गोष्टी व्हायच्या आणि ते गेल्यानंतर श्रीधरला उदासही वाटायचं. सीमाला म्हणायचा, मला वाटतं मी VRS घ्यायला जरा घाईच केली का गं. आपल्या सोनूचं लग्न झाल्यानंतर आणि मुलाचं हेमंतचं लग्न झाल्यानंतर घ्यायला हवी होती. अजून तर या बेट्याच्या नोकरीचाही पत्ता नाही. मला वाटलं होतं हेमंत हाताला येईल, एखादी 4 चाकी घेऊन फेरफटका मारता येईल. सीमा प्रपंचामध्ये तशी हुशारते. संसार हा पसरणार असतो, कितीही आवरला तर तो आवरत नसतो. सीमाला याची जाणीव होती. अर्थकारण याच्या मर्यादा सीमा पूर्णपणे एक मध्यम वर्गीय गृहिणी असली तरी जाणून होती. तिला आता लक्षात यायला लागलं की प्रवाही अर्थकारण असताना, म्हणजेच दरमहा वेतन मिळत असताना, गेल्या 1-1.5 वर्षात वेतन बंद झाल्यापासून जाणवणारा ताण पण श्रीधरला दुखवायचं नाही. काही केलं तरी श्रीधर त्यामुळे खचून जाऊ नये असंच तिला नेहमी वाटायचं. ती श्रीधर बाहेर गेल्यावरती हेमंतला थोडं नोकरीबद्दल बोलायची. श्रीधरही बराच वेळा सायंकाळच्या वेळेस एकटाच वराडात जाऊन बसायचा. VRS नंतर पाहिलेली स्वप्न वास्तवात येऊन गेली होती. स्वप्नांची मालिका आता संपली होती. श्रीधर बराच वेळेला चिडचिड करायचा. तो त्याच्या
मनातले चाललेले द्वंद्व सांगू शकत नव्हता. त्याचं मन आता हळूहळू रणभूमीत रूपांतरित झाले होतं. मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य या विचारांमध्ये तो गुरफटून जायचा. श्रीधरला ना वाचनाचा छंद, ना साहित्याची आवड, ना करमणुकीच्या आहारी गेलेला एक साधा सुद्धा नीटनेटका मध्यमवर्गीय, आधी प्रपंच करावा नीटनेटका या उक्तीप्रमाणे वागणारा, आता VRS नंतर त्याला हलकं वाटण्याऐवजी ताण जाणवू लागला. श्रीधरचं नव्हे तर सारं कुटुंबच कळत नकळतपणे ताण तणावाखाली गेलं. एक अतिशय स्टँडर्ड अकाउंट NPA खाली जावं त्याप्रमाणे श्रीधरच्या कुटुंबाचं झालं होतं. शेत नांगरत राहिलो तर ते जर वहिवाटी खाली असेल तर ते किती छान दिसतं, आणि जर नांगरच फिरवलं नाही तर तण वाढतं. मनातले ताणतणाव काढायचे असतील तर माणसाने सतत कार्यरत राहिलं पाहिजे याची जाणीव श्रीधरला होऊ लागली. बागेतले तण उपटून काढताना बाग स्वच्छ झाल्यावर किती छान दिसते नाही का, असं सीमा नेहमी म्हणायची. श्रीधरने बागकामाचे सामान आणून सगळा बाग बगीचा साफसफाई करण्याचं काम हाती घेतलं. सीमा ही श्रीधरला यावेळेस मदत करायची. श्रीधर 2-3 दिवसात बागकाम पूर्ण झाल्यावरती सीमाला म्हणाला, बघ आता किती छान वाटते नाही. सीमा त्याला म्हणले, हो असंच म्हणतात ना, ताण काढा बागेतले, ताण जाईल मनातला. श्रीधर पुन्हा कार्यरत राहावा अशी सीमाची मनापासून इच्छा होती. त्यामुळे काढलेले तण पुन्हा उगवत हे सीमाला ठाऊक होतं. VRS नंतर श्रीधरनं ठरवलेली मनमुक्त विहाराची स्वप्न पार जमिनीवर आलेली होती. त्याला आता जाणवायला लागलं होतं की आपल्या पंखातलं बळ निघून गेले. तो बँकेकडून जाताना त्याचं मन भरून यायचं. त्याला आतल्या आत विषण्णता वाटायची. सीमानं श्रीधरचा वाढदिवस साजरा करायचं म्हणून काही मित्रांना नातेवाईकांना घरी जेवणाचा बेत ठेवला, पण श्रीधरने ती कल्पना धुडकावून लावली. श्रीधर म्हणाला, नको, मला त्या माणसात मन आता रमत नाही. बँकेचे लोक आले की त्यांच्या उत्साहामध्ये मी कितपत आनंदाने सामील होईल हे सुद्धा सांगता येणार नाही. आता त्यांचे रस्ते हिरवळीचे मला वाटतात, माझे रस्ते मात्र धुळीने माखलेले. सीमा त्याची समजूत घालायचा खूप प्रयत्न करायची. मनातल्या मनात सीमा ही श्रीधरला 5-6 महिन्यातल्या उदास वागणुकीमुळे खूप अस्वस्थ झालेली असते. नाही म्हटलं तरी त्यांचा आर्थिक नियोजनाचा तोल सांभाळणं म्हणजेच तिला तारेवरची कसरत वाटत होती. VRS नंतरच्या गरजा खूप कमी होतील आणि केवळ आहे त्या साठलेल्या पैशावर आपण मनसोक्त जीवन जगू. जी आर्थिक सुरक्षता वाटत होती ती हळूहळू संपल्याची जाणीव श्रीधर आणि सीमाला होत होती. कथेचा पुढील भाग उर्वरित. VRS नंतर गरजा खूप कमी होतील आणि केवळ आहे त्या साठलेल्या पैशावर आणि मनसोक्त जीवन जगू ही जी आर्थिक सुरक्षता वाटत होती ती आता हळूहळू संपल्याची जाणीव श्रीधर आणि सीमाला होत गेली. शेवटी किती जरी नाही म्हटलं तरी अर्थकारण हा प्रपंचाचा कणा असतो. त्यामुळे VRS घेतली आणि आज केवळ आर्थिक सुरक्षितताच नाही तर त्या वेळेचं कोणतंही नियोजन जवळ नसल्यानं आपली निष्क्रियता त्याला बोचू लागली. आज सीमाने सकाळीच आकाशवाणीचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम लावला होता. त्यावर लागलेल्या गाण्याच्या जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केले तर वार ज्यांनी तो मोगरा असावा, केले तर वार ज्यांनी तो मोगरा असावा. श्रीधरने रेडिओ बंद केला आणि सीमाला म्हणाला, अगं VRS घेताना मला अशा सुगंधी जखमा आणि आयुष्यभर पुरेल एवढी सुगंधी स्वप्न आपल्या जवळ आहेत असं मनापासून वाटायचं. आज केवळ जखमा उरलेल्या आहेत, त्याचे उबरण आहेत. अचानक या जखमा पाझरू लागतात. खरंच सीमा, तुझं मी ऐकायला हवं होतं. तू बोलत होतीस त्याचा मी विचार करायला हवा होता. हा प्रपंच हा आपल्या दोघांचा संसार असतो. एकानं पसरवला तर दुसऱ्याने आवरायचा असतो. हे सारं मला कधी कळलंच नाही. मी फक्त एकांगी विचार केला. सीमा त्याला म्हणाली, श्रीधर, मला असं वाटतं की तुझा वाढदिवस आपण नवीन पायवाटेने साजरा करूया. जन्मभूमी जेवढी श्रेष्ठ असते तेवढीच कर्मभूमी सुद्धा श्रेष्ठ असते. ज्या प्रश्नांना घाबरून तू VRS घेतली म्हणजेच तुझी पायवाट चालणं तू बंद केलंस. मला वाटतं त्याच प्रश्नांना तोंड देण्यासाठी तू बँकिंगचा संगणकाचा कोर्स लाव. वाटलंच तर मी तुझ्यावर संगणक शिकायला येईल. हेमंतच्या पायवाटेने चालू दे. आज वाढदिवसा दिवशी श्रीधरनं गणेशाची पूजा करून सीमाच्या विश्वासाचं बळ घेऊन संगणक संस्थेत प्रवेश घेतला. श्रीधरच्या आयुष्यातला एक वेगळी कलाटणी मिळाली. श्रीधरचा वेळ संगणक शिकण्यात जाऊ लागला. त्याला त्याची आवड निर्माण झाली. श्रीधर आता अधिक रस घेऊन संगणकामध्ये 5-6 महिन्यातच तज्ज्ञ म्हणून स्वतःचा संगणक घेऊन घरी कामकाज करू लागला. श्रीधरला असलेल्या बँकिंग नॉलेजमुळे वर्षभरातच श्रीधरने 1-2 बँकिंगला संगणक पुरवण्याचा, सॉफ्टवेअर पुरवण्याच्या कंपनीकडे मार्केटिंग करून नोकरीचा प्रयत्न केला. श्रीधरला आता मात्र आश्चर्य वाटू लागले की आपण
बँकेत आलेल्या नवीन तंत्रज्ञानाला घाबरून नोकरी सोडली आणि आज केवळ सीमाच्या विश्वासानं तेच तंत्रज्ञान बँकांना पुरवणाऱ्या मार्केटिंग करण्यासाठी आपण नोकरी करण्याचा अर्ज करतोय. श्रीधर 1-2 वर्षात या क्षेत्रात स्थिरावतो. त्याच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळते. एवढंच नाही तर त्याच्या कंपनीतला जॉब प्लेसमेंटच्या विभागात तो जॉबसाठी येणाऱ्या लोकांना VRS घेणं कसं निरुपयोगी आहे, त्याचे वाईट परिणाम काय आहे हे सांगत असतो. VRSच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नव्याने उभारी घेईपर्यंत श्रीधरचा जो काळ होता तो काळ त्याला अज्ञातवासातला काळ असल्यासारखा वाटतो. श्रीधर मागे वळून पाहताना त्याच्या लक्षात येतं, चालणं थांबवलं की भविष्य अंधकारमय होतं. निसर्गात कोणतीही गोष्ट सतत नित्यक्रमात चालत असते. मग ऋतुचक्र असो, सूर्य, चंद्र, तारे असो, मानवी जीवनातही भावभावना, व्यवहार हे सुद्धा प्रवाही असतील तर ते व्यक्तिमत्व एक समतोल व्यक्तिमत्व होऊ शकतं. श्रीधर आणि सीमा वरांड्यात बसून पुन्हा हसत खेळत बागेतल्या फुललेल्या रातराणीचा सुगंध घेत असतात. तेवढ्यात हेमंत, बाबा मला नोकरी लागली असं म्हणत आत येतो. दोघेही शांतपणे हेमंतला सांगतात, बाळ आयुष्यात खूप कष्ट कर, नोकरीत चांगलं नाव कमव, प्रगती कर, पण चालायचं कधी थांबू नकोस. हेमंतने श्रीधर आणि सीमाच्या म्हणजेच आई बाबांच्या आयुष्यातले विशेषतः ताईच्या लग्नानंतरचे खडतर दुःखाचे प्रसंग पाहिलेले असतात. त्याने श्रीधरच्या VRSचे तणाव न कळतपणे सहन केलेले असतात. असं म्हणतात पुढच्याच ठेस मागचा शहाणा. संसारात मात्र तसं नसतं. एकाच ठेस सारे जखमी अशी अवस्था असते. VRS ही एक अशाच प्रकारची ठेच श्रीधरच्या आयुष्यात येऊन गेली आणि श्रीधर त्यातून बाहेर पडला. हे श्रीधरचं भाग्य. नमस्कार, धन्यवाद. आपल्यास कथा आवडली तर निश्चित शेअर करा, लाईक करा. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 00 024. धन्यवाद.